राम राम मंडळी. दुपारी एक व्हिडिओ बघण्यात आला आणि क्षणभर का होईना काळजाचा ठोका चुकला. सर्जाची अपडेट. खऱ्या अर्थानं मागच्या 2-4 दिवसापासून जेव्हापासून व्हिडिओ बनवत होतो रेग्युलरली कमेंट येत होतं की सर्जाची अपडेट द्या, दादा सर्जाची अपडेट द्या. पण माझ्यापर्यंत काय अपडेटच पोहोचली नव्हती. त्यामुळं खऱ्या अर्थानं व्हिडिओ कोणता तरी चुकीचा बनवणंही चुकीचं होतं. पण आज जेव्हा तो व्हिडिओ बघितला की सर्जा आजपासून विठ्ठल नानांच्या दावणीला दिसणार नाही, तो असणार आहे फलटणला, गिरवीला, अंकिताताईंच्या दावणीला. खऱ्या अर्थानं क्षणभर का होईना एक काळजाचा ठोका चुकला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मागच्या वर्षभरापासून विठ्ठल नाना सर्जा हे समीकरण इतकं घट्ट होतं आणि त्या दोघांच्या त्या समीकरणामुळं रणजित सरांचं नाव खऱ्या अर्थानं अजरामर होत होतं. त्यामुळं ते नाव आणि ते नातं कायम स्वरूपी टिकावं असं मनापासून एक इच्छा होती सर्जाप्रेमी म्हणून. कारण आपण मनापासून म्हणतोय की आपण एक कट्टर सर्जाप्रेमी आहोत आणि त्यामुळंच सर्जाचं जे समीकरण आहे आणि विठ्ठल नानांचं आणि सर्जाचं जे नातं आहे ते कायमस्वरूपी असंच असावं असं एक मनापासून इच्छा होती खऱ्या अर्थानं. ते काय झालं, कसं झालं, कोण चुकीचं कोण बरोबर हे आपण सांगत बसायचं नाही किंवा ते समजून घ्यायचं नाही. कारण आपण फक्त सर्जाप्रेमी आहोत आणि सर्जा मैदानात पळताना बघण्याची खूप इच्छा आहे आपल्या सगळ्यांची. आणि रणजित सरांचं नाव कायमस्वरूपी या मैदानामध्ये, या बैलगाडा क्षेत्रामध्ये टिकून राहावं, चमकत राहावं, अजरामर राहावं, एक एवढीच इच्छा आहे. आता यामध्ये आता तो जरी दावण जरी बदली झाली असली तरी पण तिथंही तो तेवढ्याच ताकदीनं पळावा असं मनापासून वाटते आणि सर्जानं रणजित सराचं नाव कायम ठेवावं. खऱ्या अर्थानं विठ्ठल नाना आणि सर्जा ही पुन्हा एकदा एकत्र यावं अशी मनापासून इच्छा आहे. कारण मगापासून खूप व्हिडिओ बघितल्या, म्हणजे डोकं दुपारी तो व्हिडिओ बघितल्यापासून डोकं हँग झालं होतं की नक्की काय बोलावं, काही सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे खूप सारे फोन पण आले की दादा नक्की काय नक्की काय. म्हटलं नक्की काय हे मलाही माहीत नाही तर मी काय सांगू तुम्हाला. आणि उगाच खोटं नाटक काय सांगण्यापेक्षा आपण फक्त आपलं एक संयम राहून एक सर्जाप्रेमी म्हणून एवढंच सांगू शकतो की जे काय झालं असेल ते नसेल ते सगळं विसरून पुन्हा एकदा हे नातं पुन्हा एकदा टिकून राहावं. खऱ्या अर्थानं आता नुकतंच आपलं राहुल भाईंचं लाईव्ह पण बघितलं. लाईव्ह बघितल्यानंतर ही काही गोष्टी कळाल्या, पण तरीही असं वाटतं की त्या गोष्टीवर बोलत बसण्यापेक्षा कधीही सर्जा मैदानात असेल ना तर त्या गाडीवर विठ्ठल नानाच असावे असं एक मनापासून अजूनही वाटतंय. कारण जरी उद्यापासून गाडी फक्त आणि फक्त अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावावर जरी पळणार असले तरी पण त्या गाडीवर ड्रायव्हर विठ्ठल नाना असले ना तर एक मजा वेगळीच असणार आहे. यात पण एक सत्य आहे खऱ्या अर्थानं. कारण विठ्ठल नाना सर्जा हे नातं इतकं तूट झालं होतं मागच्या वर्षभरापासून आणि रणजित सरांचा त्यांच्यावर जो विश्वास होता तो खरंच अविश्वसनीय होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळेच असं वाटतं मनापासून की अजूनही हा तालमेल जो बिघडलेला असेल ना तो पुन्हा एकदा सुरळीत व्हावा आणि सर्जा, रणजित सर, विठ्ठल नाना, अंकिताताई हे सगळं समीकरण एकत्र व्हावं आणि गाडी पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असावी. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या काय भावना आहेत. कारण मनापासून खरं सांगतो एक सर्जाप्रेमी म्हणून प्रत्येक म्हणजे माणसांची भावना आहे मनापासून ती त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. पण फक्त एवढंच की चांगल्या कमेंट करा आणि कोणालाही दोष देत वगैरे बसू नका. सगळं काय आहे ना ते फक्त आणि फक्त एक सर्जाप्रेमी म्हणून. राम राम.